करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. देह धारण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. त्या स्थितीचा अनुभव. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. सर्दी झाली असेल, नाक सोंदलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट आपलं हलकसं बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपल्या पोटाच्या हालचालीकडे. कृती थांबवा. काही क्षणासाठी या स्थितीमध्ये आपला श्वास थांबतो आणि तो पुन्हा एकदा सुरू होतो. दोन्ही नाकपुड्या आपला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. हातांची ज्ञानमुद्रा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये काही सेकंदासाठी आपण सामावून घेत आहोत. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा त्रिगुणातीत, कालातीत गणेश रूपी ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन. जे काही दिसेल त्याचा आनंद. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. ओ. ओ.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील आपले आद्य गुरुजन यांचं स्मरण करूया. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेला आणि दिवसाला सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. उठून उभे राहायचे. दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सही सोडून द्यायची. जाणीव आपल्या श्वासाची. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात कमरेवरती. फक्त उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन यायचा आहे आणि उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. पाचही बोट ताणायचे. रिलॅक्स करायचे. ताणायचे. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. फक्त 5 बोटांमध्ये आपण ताण देतोय उजव्या पायाच्या. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. जर तोल जात असेल तर मात्र एका हाताने भिंतीचा आधार घ्या. ताण करायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताणायची. रिलॅक्स करायची. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. वर आणि खाली. वर खाली. वर. रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश संपूर्ण पाय न हलवता फक्त पावलामध्ये हालचाल अँकल जॉईंट मधून. सावकाश उजवा पाय खाली. आता डावा पाय सरळ पुढे घ्यायचा गुडघ्यातनं आणि डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा. रिलॅक्स करायचे. ताण. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. एका हाताने भिंतीला पकडायचं किंवा जे काही जवळपास असेल ते आणि मग पाऊल वर आणि खाली. अँकल जॉईंट मधून वर खाली. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. आधार घ्यायचा भिंतीचा किंवा जे काही असेल ते. सावकाश डावा पाय खाली. उजवा पाय पुन्हा वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय आणि रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. 1 जागेतून गोलाकार. 2 3 विरुद्ध बाजूने. 1 2 3. उजवा पाय खाली. डावा पाय पुन्हा तसाच वर उचलूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 विरुद्ध बाजूने. 1 2 सावकाश. 3 डावा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. करूया हे रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि सुरू करूया. आपली कमर उजवीकडे, पुढे डावीकडे, पाठीमागे क्लॉकवाईज. अगदी सावकाश. बरं नाही असं आपल्याला असं डुलायचं नाहीये. तर बघा दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि फक्त आपला हा जो हिप जॉईंटचा जो भाग आहे तो फक्त मूव्ह करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी अपर बॉडी आहे ती जेंटली मूव्ह होईल. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेट तिथे न करता आपल्या कमरेच्या ठिकाणी करायचं. तर आता बघा एकदा उजवीकडे जा, मग पुढे या, डावीकडे जा, पाठीमागे या. अशा प्रकारे पूर्णपणे गोलाकार फिरवा. आता बरोबर होतोय. 2 3 4 ओके बरोबर आणि 5. आणि आता विरुद्ध बाजूने. आता आपली कंबर थोडीशी डावीकडे जाईल
मग पुढे उजवीकडे पाठीमागे अशा प्रकारे 5 वेळेला विरुद्ध बाजूने गोलाकार. 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. थोडंसं पायामध्ये अंतर वाढवा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता सुरुवात करा हळूहळू उजव्या बाजूला टर्न व्हायला. हात आपले खांद्यातून सरळ असतील, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे आणि इथे थांबा. श्वास आपला चालू असेल. 5 4 3 2 1. सावकाश सरळ मध्यभागी आणि आता डावीकडे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे आणि इथे थांबायचंय. 5 4 3 2 1. सावकाश मध्यभागी. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता साइडवर बेंड सुरुवात करूया. 1 2 3 सावकाश 4 5. नजर आपली वर असलेल्या हाताकडे असेल. 6 7 8 9 10. सावकाश सरळ व्हायचंय. हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर कमी करूया आणि आता टाळ्या वाजवायच्यात आपल्याला. एकदा पुढे एकदा मागे अशा प्रकारे टाळ्या वाजवायच्या. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता एकदा वर टाळी आणि एकदा उजवा पाय वर उचलून त्याच्या मांडीखाली. मग पुन्हा वर आणि डाव्या पायाच्या मांडीखाली अशा प्रकारे डायनॅमिक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. थांबायचंय आणि आता डायगोनली टाळी म्हणजे बघा उजवा हात वर उजव्या बाजूने आणि डावा हात खाली डाव्या बाजूने. एक स्ट्रेच द्यायचा. समोर टाळी आणि मग पुन्हा अशी विरुद्ध बाजूने टाळी द्यायची. हा सुरुवात कर बघा. 1 2 3 बरोबर 4 5 6. थांबा सांगते. उजवा हात वर घ्या, डावा हात खाली. एक स्ट्रेच घ्यायचा थोडासा, म्हणजे खांदे थोडेसे मागे खेचायचे आणि मग समोर टाळी. मग डावा हात वर, उजवा हात खाली डायगोनली. मग पुन्हा थोडेसे खांदे मागे घेऊन समोर टाळी. अशा प्रकारे डायनॅमिक. हा सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 9 आणि 10. रिलॅक्स रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. बघा आपल्या हाताच्या तळव्यांना थोड्या थोड्या झिंझिण्या आल्यासारख्या वाटत असतील. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात कमरेवर किंवा जमिनीकडे अगदी सैल सोडा. जर तोल जात असेल तर हात कमरेवर ठेवा किंवा हात जमिनीकडे सैल सोडायचे. नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करायचे. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. पावलं जुळलेली. आपापल्या क्षमतेने पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. नजर समोर. खांदे रिलॅक्स. दोन्हीही हात जमिनीकडे सैल सोडून द्यायचे आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ, खांदा वरने उचलायचा आणि मग सेंटर. पुन्हा श्वास घेत डावीकडे. सोडत मध्यभागी. अशा प्रकारे अजून एकदा कृती. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने.
आता श्वास घेत मान वर, श्वास सोडत मान पुढे, हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर, तोंड बंद, दातावर दात. श्वास सोडत पुढे. पुढे आल्यानंतर थांबूया आणि क्लॉकवाईज 2 वेळा रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, विरुद्ध बाजूने डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. थांबूया, मान सरळ करूया आणि रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल बघा. आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, पोट थोडस आतमध्ये खेचून घ्यायचंय. नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आपले हात पूर्णपणे ताणले गेलेले आहेत. दोन्ही पावलं जळून घ्या. तोल जात असेल तर पावलांमध्ये अंतर, हे लक्षात ठेवायचं काय. नजर समोर, पोट थोडस आतमध्ये घ्या आणि आता हळूहळू कमरेतनं मागे झुका. आधी मान मागे न टाकता पाठीचा जो सगळ्यात लोअर बॅकचा जो पार्ट आहे तिथे थोडासा एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग हळूहळू आपली मान सिलिंगला समांतर, तोंड बंद, डोळे बंद. तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा आणि असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले जात आहेत. सावकाश मान सरळ, हात पूर्णपणे सीटच्या जवळ घ्या, खांदे रिलॅक्स करा आणि त्यानंतर आपली हाताची पकड सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता आपला उजवा पाय पुढे घ्या. आपण जो बॅकवर्ड बेंड घेतलाय त्याला थोडस आपण रिलीज करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या उजव्या पावलाच्या जवळ जातील किंवा जमिनीकडे सैल सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि शेवटच्या वेळेला अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ जे आहे ते उजव्या गुडघ्याच्या दिशेने जातं. अट्टहास करू नका, यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये खांदे जमिनीकडे सैल सोडा, आपले हात जमिनीकडे सैल सोडा आणि इथे यथाशक्ती थांबा. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ न थांबता पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे अजून थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत तसेच कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत तसंच सरळ. हात अजिबात वर नका देऊ, तसेच सरळ व्हा. उजवा पाय पुन्हा सेंटर मध्ये घ्या आणि आता हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय थोडासा आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचंय. गुडघ्यातनं सरळ असेल. पुन्हा एक श्वास भरून घेत हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या पावलाजवळ किंवा जमिनीकडे सैल सोडा आणि अंतिम स्थितीमध्ये हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. आपोआप आपलं कपाळ जात आहे गुडघ्याच्या दिशेने आणि इथे पुन्हा एकदा यथाशक्ती थांबा. डोळे उघडे ठेवा, खांदे रिलॅक्स, पाठकणा आता ताणला गेला आणि विरुद्ध बाजूने ओटी पोटावरती प्रेशर येतोय. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. छान. डावा पाय पुन्हा मध्यभागी आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण कटिचक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला डावा जो हात आहे तो अगदी लूज ठेवा खांद्यापासून आणि फक्त उजवा हात आता आपण सरळ करणार आहोत खांद्यातून आडवा आणि उजव्या हाताचा तळवा
सिलिंगला समांतर. त्यानंतर उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. हे आपण एक व्हेरिएशन करतोय ह्याच्यामधलं. डावा हात डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. उजवा हात सरळ वरती कानाच्या दिशेने वरती डोक्याच्या दिशेने आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स करा. नाही, सरळ ठेवा. सरळ फोल्ड नका करू. सरळ ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डावी बाजू एकदम रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डावा हात डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. उजवी बाजू संपूर्णपणे ताणली गेली आहे. त्याकडे लक्ष. हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत उजव्या बाजूला ताण आहे. डावी बाजू रिलॅक्स आहे. सावकाश हळूहळू पुन्हा मध्यभागी. दोन्ही आणि उजवा हात हळूहळू पुन्हा खाली येईल. हाताचा तळवा सिलिंग जमिनीला समांतर आणि तो पूर्णपणे खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपली जाणीव दोन्हीही उजव्या आणि डाव्या बाजूकडे घेऊन जा. उजवी बाजू तुम्हाला जड जाणवेल. डावी बाजू तुम्हाला त्या प्रमाणामध्ये एकदमच हलकी जाणवेल. याची अनुभूती घेऊया. आणि समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे आता पुढची कृती. दोन्ही बाजू आपल्याला बॅलन्स ठेवायचे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा खांदा उजवा हात जमिनीकडे सैल सोडलेला आहे. आणि आता डावी बाजू म्हणजे डावा हात हळूहळू सरळ खांद्यातून करूया आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगकडे घेऊन जाऊया. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा. जेव्हा आपण हात वर नेतो तेव्हा आपोआप आपला दंड आणि आपला डावा कान एकमेकांच्या जवळ येतात. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवी बाजू उजवा हात जमिनीकडे सैल सोडलेला आहे आणि डावी बाजू संपूर्णपणे ताणली गेली आहे. पावलापासून ते हाताच्या बोटापर्यंत. नजर समोर. श्वास घेतोय आणि सोडतोय. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मध्यभागी या. सावकाश डावा हात खाली येईल. हाताचा तळवा सिलिंग जमिनीला जाईल समांतर आणि मग तो पुन्हा शरीराच्या जवळ येईल आणि विश्राम. रिलॅक्स. करूया वृक्षासन आणि त्यासाठी स्थिती. आज आपण ताडासन केलं नाहीये म्हणून वृक्षासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून उभा राहा. नजर समोर. आणि आता हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श पुन्हा दोन्ही कानांना होतोय आणि हातांची नमस्कार स्थिती. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि संपूर्ण शरीर कमरेपासूनचा वरचा भाग व्हर्टिकली ताणला गेलाय. शरीराचा भार डाव्या पायावर आहे आणि इथे दीर्घ श्वसनाचं आवर्तन यथाशक्ती करून घ्या. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोड. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली. उजवा हात उजवा पाय खाली आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा. बरोबर. छान. सावकाश. आणि मग सावकाश. ते कपड्यांमुळे असं होतं आपला पाय सटकतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ. भिंतीला टेकून उभं राहिलात तरीही चालेल. सावकाश. ठीक आहे, जसं जमेल तसं. कारण की ड्रेसमुळे ते होतं. खाली गुडघ्याच्या इथे जरी ठेवलं ना तरी चालेल. हे बघा असं.
कारण जास्त वर करताना जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर खाली जो आपला गुडघा आहे म्हणजे बघा इथे इथे जरी तुम्ही असं पाऊल ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे, आपापल्या क्षमतेने. दोन्ही हात खांद्यातून सरळ, मग डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा आणि कृती करा. नजर समोर, यथाशक्ती थांबा. छान. उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून पुन्हा खाली येतील, डावा पाय सरळ होईल आणि विश्रांती. मॅटच्या पुढे येऊन उभे राहूया सूर्यनमस्कारासाठी. गायत्री मंत्राचं पठण. आज आपण 2 सूर्यनमस्कार, 2 डायबिटीज वाले आणि 2 चंद्रनमस्कार अशी कृती करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपले पारंपरिक सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उद्गारासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्क्रामासन, 12 नमस्कारासन. हात खाली. दुसरा सूर्यनमस्कार. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे येतात. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे घेऊया. 10 11 12. पुन्हा दोन्ही हात खाली. आणि आता डायबिटीज वाले 2 करूया. पुन्हा नमस्कार केली. ओम आदित्याय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन गुडघे जमिनीवर टेकून कपाळ जमिनीवर, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे 9 शशकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. आणि आता 2 करूया चंद्र नमस्कार. सावकाश सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4
वीरासन. उजवा पाय मागे घ्यायचा आहे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि एक हलकसं बॅकवर्ड. 4 वीरासन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 10 ठीक आहे. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. आणि आता एक शेवटचा. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे वीरासन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे वीरासन, सावकाश. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर थोडं विश्रांती घ्या. एका कुशीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घ्यायचे आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडा. दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आडवे खाली जमिनीवरच असतील आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे असतील. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर आणि आता आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. सेंटर. आता पाय आपले डावीकडे, मान उजवीकडे. अशा प्रकारे थोडीशी डायनामिक हालचाल करूया. सुरुवात करूया. 1 पाय उजवीकडे, मान डावीकडे. 2 पाय डावीकडे, मान उजवीकडे. 3 4 5 6 7 8 9 आणि लास्ट राउंड 10. थांबाय. मान सरळ, मान मध्यभागी. दोन्ही पाय तसेच ठेवायचे. हात मात्र खाली घ्या, शरीराच्या जवळ. पावलामध्ये गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि डोळे मिटून घ्या. दोन्हीही हातांचे तळवे आपला जो पाठीचा मणका आहे, कंबर आणि पाठकण्याच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्या दोन्ही हातांचे तळवे ठेवायचे. सीटच्या खाली न ठेवता आपला पाठकण्याच्या मध्ये जो गॅप आहे तिथे ठेवायचे. डोळे मिटून घ्यायचे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय लाभदायक ठरते. डोळे मिटून घेऊया. या स्थितीचा अनुभव घेऊया. खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवरती सैल सोडलेले असतील. डोळे मिटलेले आहेत, संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे. आणि आता श्वास घेत कंबर आपल्या हाताच्या तळव्यांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. कंबर प्रेस करा, श्वास घेत हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. कंबर प्रेस, श्वास घेत, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचं आहे.
दोन्ही हातांची जी आपण पाठीच्या खाली जी हात ठेवले ते काढून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर, डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा आणि डोळे मिटून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. बघा खूप रिलॅक्सेशन वाटतं. कमरेपासून ते आपल्या हाताच्या कोपरापर्यंत संपूर्ण भाग ताणला जातोय. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडा. देहधारणा, प्राणधारणा जोड श्वासाची पण आहेच. सावकाश हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्राम. रिलॅक्स. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढली नसेल, अगदी सहज चालू आहे. आता दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय जसं आपण बटरफ्लाय करतो तसंच त्याप्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्या. आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आपल्या हृदयाच्या पाशी असतील आणि जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि एकदम रिलॅक्स व्हा. नकळत पाठकणा सीटचा भाग आपण वर उचलतो तर तो पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडा. आपला संपूर्ण जो कमरेपासूनचा खालचा भाग आहे, आपला ऍनसचा भाग आहे, तो सुद्धा एकदम रिलॅक्स सोडा. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडलेले आहेत. डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा आणि प्राणधारणा जोड श्वासाची. इथे 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. दोन्ही हात खाली घेताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि पुन्हा एकदा विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. करूया आपण सुलभ मत्स्यासन आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, एकदम रिलॅक्स ठेवा खांदे. आणि आता पुन्हा आपले हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्या. दोन्ही पाय जुळलेले. आपण करतोय सुलभ मत्स्यासन. खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. ज्यांना मानेची दुखणी आहेत त्यांनी फक्त या स्थितीमध्येच थांबायचंय. आणि आता बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा आणि पावलं जी आहेत ती जमिनीला ताणून सोडा. कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. उलटचाल करताना आधी पावलं रिलॅक्स करा. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर आणि मग डोकं जमिनीवर. हाताची जी स्थिती आहे सीटच्या खाली काढून घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर. आपण करणार आहोत नौकासन. या नौकासनामध्ये आपल्याला भुजंगासन आणि शलभासन या दोन्ही आसनांचा लाभ मिळतो. एकत्रित ही दोन्ही आसनं साधली जातात. करूया नौकासन बोट पोश्चर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श पुन्हा एकदा दोन्ही कानांना होतोय. हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आहे. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणा आणि दोन्ही पाय खालच्या बाजूने ताणून घ्या. आणि एकाच वेळेला आपले दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नजर समोर. श्वास चालू आणि यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, डोकं खाली, पाय खाली आणि विश्रांती. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती एका जागावर करून. करणार आहोत आपण आता चतुरंग दंडासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. गुडघे, मांड्या आणि पाऊल याच्यामध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. पावलांचं माउंटन करा. पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंग कडे. आणि आता हळूहळू आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. आधी डोकं, कपाळ, नाक, छातीचा भाग, त्यानंतर आपल्या पोटाचा भाग वर आणि आपले दोन्ही पाय सुद्धा वर. नजर समोर. चतुरंग दंडासन. नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. नॉर्मल श्वास चालू असेल. 5, 4, 3, 2, 1. सावकाश आपले संपूर्ण शरीर सावकाश जमिनीवर, कपाळ जमिनीवर. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही पाय जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही हात खाली आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. आणि आता सावकाश हळूहळू पुन्हा एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नको. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. दोन्हीही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण योग मुद्रा. पद्मासन असतं. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड आपल्या जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे बघायचं. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय आणि ती पकड जिथे आपला पाठीचा शेवटचा मणका आहे तिथे ठेवायची. नजर समोर. ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला किंवा अर्ध पद्मासन करा. नजर समोर. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त वेळ पुढे झुकण्याची कृती न करता उलटचाल करायला हरकत नाही. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून आधी पुढे या. म्हणजे आधी पोटाचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी आणि मग अंतिम स्थितीमध्ये आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आपले खांदे आणि कोपरं त्याची पकड अगदी ढिली करा. ती जमिनीकडे सैल सोडून द्या. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल त्यांनी हाताच्या मुठी वळून घ्या आणि त्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि या स्थितीमध्ये सुद्धा खांदे अगदी रिलॅक्स सोडा. इथे रक्ताचा प्रवाह हा
पुन्हा एकदा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ही पकड मागे घेऊन जायची आहे. थोडीशी हाताची पकड आता सगळ्यांनी घट्ट करूया. थोडेसे खांदे आणि कोबरं मागच्या बाजूने फिरवायची आहे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटलेले आहेतच. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि इथे थोडा वेळ थांबा. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याची जाणीव या संपूर्ण योग मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा आणि शरीरातल्या बदलाची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. संपूर्ण समर्पण आणि शरणागताचा भाव असतो जेव्हा आपण योग मुद्रा करतो त्यावेळेला. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसा. ज्यांना जास्त वेळ शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं थोडीशी बाहेर असती. थोडीशी बाहेर घ्यायची हाताची कोपरं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला लागू देत आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास आपला चालू असेल. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. कोपरं रिलॅक्स करा. डोळे मिटून घ्या. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे म्हणजे आपल्या भूमध्याकडे असेल. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल. नजर आपली आयब्रो सेंटरकडे. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीजवळ नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे संपूर्ण स्नायू ताणले जातात जिभेच्या आतमधले. आपल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत तिथे सुद्धा एक प्रकारचा ताण येतो. श्वास घेतोय, सोडतोय. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपर रिलॅक्स. आपली जाणीव संपूर्ण आपल्या मुखाच्या इथे घेऊन जाऊया. थोडीशी लाळ येऊ शकते तर ती पूर्णपणे आवंडा गिळून टाकायचा. चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आपण प्रत्येक स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. संथ गतीने श्वास सोडा. श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 5, 4, 3, 2, 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्या. 1, 2, 3, 4, 5. लास्ट राउंड. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 5, 4, 3, 2, 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्या. Slowly, completely breathe out. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच संपूर्णपणे श्वास सोडून द्यायचा आहे. रिलॅक्स व्हायचं आहे. करूया अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पुरा
डावी बंद, उजवीने रेच, उजवीने खोलवर दीर्घ पुरा, उजवी बंद, डावीने रेच, दुसरा बंद, डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने खोलवर दीर्घ पुरा, उजवी बंद, डावीने संथ रेच, तिसरा वर्तन, डावीने खोलवर दीर्घ पुरा, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने खोलवर दीर्घ पुरा, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. डावा हात गुडघ्यावर असेल, उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले, जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली उजवी आणि डावी नाकपुडी, कोणती नाकपुडी सहज आपण श्वास घेतला त्याचा मनातल्या मनात मागो, श्वसन मार्गातला बदल याची जाणीव. हातांची ध्यान मुद्रा आहेच. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसायचंय किंवा साधी मांडी घालायची. करणार आहोत आपण ओंकार साधन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आपली पावलं, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, आपल्या गुडघ्याचे स्नायू, मांडीचा भाग संपूर्णपणे रिलॅक्स असेल, कुठलाही स्नायू तिथे अवघडलेला नसेल किंवा ताणलेला नसेल. संपूर्ण सीटचा भाग, धारण केलेली बैठक, त्याच्यामध्ये स्थिरता. हातांची ज्ञान मुद्रा आहे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे, खांदे रिलॅक्स आहेत, पाठीचा मणका सरळ समस्थितीमध्ये, मान मध्यभागी आहे, हनुवटी जमिनीला समांतर आहे. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. अलगद डोळे उघडूया. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, संपूर्ण तपशील एकटक उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम. डोळे जड वाटत असतील किंवा डोळ्यातून पाणी येतंय असं वाटत असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. आणि ही नुकतीच उघड्या डोळ्यांनी पाहिलेली ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करा. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओम ओम आणि ओम. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्यासाठी, आपला संपूर्ण तो भाग शिथिल करण्यासाठी करणार आहोत अकार. मनामध्ये ओम ओम आणि ओम. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत, आणि श्वास सोडताना अ चा उच्चार.
अ, आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत शरीराच्या मधल्या भागाकडे. या भागामध्ये स्थिरता येण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत असेल आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास आणि श्वास सोडत अ काही क्षण शांत. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमकडे पुन्हा एकटक स्थिर नजरेने पाहूया. मन शांत झाले, विचारांची गती कमी झालेली आहे. अलगद डोळे मिटून घ्या. ओमची प्रतिमा बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न. आणि मकार लांबवलेले 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. अगदी हळू आवाजामध्ये आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. शेवटचा अर्थ. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधनं मी नित्यनियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ एकत्रित. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित, राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी आणि सगळ्यांना शुभ दिवस.